काय हो, तुम्ही एवढ्या कडकडीत उन्हामध्ये कधी असा नाचणीचा ज्यूस पिलेला आहे का? तर नसेल पिला असेल तर खास तुमच्यासाठी तर मी घेऊन आलेली आहे नाचणीचा ज्यूसची रेसिपी. तर नक्की शेवटपर्यंत पहा, ही विनंती करते मी तुम्हाला. तर हे पहा. नमस्कार, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर हे 2 चमचे नाचणी आणि हे ड्रायफ्रूट घातलेले आहे, 2 अक्रोड आणि 5 हे खजूर घातले होते रात्रीच भिजायला, आणि 4 बदाम आणि 4 काजू असे भिजत घातले होते रात्री. आणि मी हे सकाळी बनवत आहे, तुम्हाला सकाळीच दाखवते. डायरेक्ट रात्री नाही घेतलेला सूट भिजू घालताना. तर 4 बदाम घातले होते, तर आमच्या उंदराने खाऊन टाकले 2. तर 2च राहिलेले आहेत. मुलांना खाल्लेत, उंदरांना नाही. तर 2च राहिलेत. आता त्याचे साल्ट काढून आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि ह्यावरचं मी पाणी काढून घेते आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाकू शकता. तर मी काढून घेणार आहे ते पाणी. आणि नंतर ही पूर्ण नाचणी भिजत घातलेले ड्रायफ्रूट आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, एकदम बारीक. आणि हे पहा, मी टाकून घेते. काजू बदाम तसेच टाकलेत, साल्ट काढायचे राहिलेत. बदाम तसेच टाकले, ते काढून घेते, साल्ट काढून घेते आणि टाकते बदाम पण. आणि हे पूर्ण आता मिक्सरला लावून घ्यायचं फिरवून. खूपच छान असं हेल्दीला एकदम. तुमचं 7-8 महिन्याचं छोटं मुलं असो किंवा वयोवृद्ध म्हातारे असो, वयस्कर व्यक्ती असो किंवा ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी खासच असं आरोग्यदायी असं ज्यूस आहे. तर जे कोणी आजारी आहेत, भरपूरच विकनेस पण आलेला आहे, त्यांना नक्कीच तुम्ही अवश्य असं ज्यूस हेल्दी करून पाजू शकता. आणि मेन म्हणलं तर यात नाचणी आहे. नाचणीचे तर फायदे किती छान आहेत हे सर्वांना माहिती आहेत. तर तुम्ही अवश्य बनवू शकता. तर हे पूर्ण मी 3 ते 4 वेळेस मी पूर्ण हे शोधून घेतलेलं आहे चाळणीनं. तर तुमच्याकडे जर कपडा असेल तर तुम्ही कपड्यानं शोधू शकता. फक्त आपल्याला ते नाचणीचं साल्ट आहे ते वेगळं काढायचं आहे, आणि निघत नाही पटकन. त्यामुळं मी 3-4 वेळेस मी हे शोधून घेतलेलं आहे. आता कढई गरम ठेवली गॅसवर गरम करायला, आणि नंतर हे टाकून घेतलेलं आहे दूध, म्हणजे ड्रायफ्रूटचं आणि नाचणीचं. आणि आता हे कंटिन्यू ह्याला हलवायचं आहे, हलवत राहायचं आहे आपल्याला. आणि जसं जसं गरम होईल तसं तसं त्याची कन्सिस्टन्सी आहे ना, तो थिक होत जातं, घट्ट होत जाते, आणि घट्ट शिजून घट्ट होते, आणि कलर पण चेंज होतं त्याचा. तर कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. हे पहा, मी कंटिन्यू हलवते. नाही हलवणं ना नंतर खाली चिटकलं जातं कढईला. तर हे पहा, असं कलर चेंज होतं आहे, पहा तुम्ही. घट्ट होत चाललेला आहे, कलर पण चेंज होत आलेला आहे ह्याचा. शिजल्यानंतर खूप घट्ट होतं. आणि मेन म्हणजे थोडीच नाचणी वापरली, फक्त 2 चमचे. आपण जे पोहे खातो त्या चमच्यानं 2च चमचे नाचणी वापरलेली आहे. तुम्ही जास्त घट्ट करायचं असेल तर तुम्ही जास्त पण वापरू शकता. मी यावेळेस थोडीच टाकलेली आहे. या अगोदर मी बनवलेली होती रेसिपी, त्यामध्ये मी जास्त नाचणी टाकली होती, त्यामुळे जास्त घट्ट झालं. तर ह्यावेळेस मी जरा कमी टाकली, 2च चमचे, त्यावेळेस 4 चमचे टाकलेली. तर मी एकदा पहिल्यांदा बनवलेली आहे, नंतर मी आता म्हणलं तुमच्यासोबत शेअर करायला. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा छानशी. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. तर हे पहा, पूर्ण कलर चेंज होत आलेला आहे, शिजत आलेलं आहे आपलं हे दूध म्हणायचं, नाचणीचं दूध, नाचणी आणि ड्रायफ्रूटचं ज्यूस असं शिजत आलेलं आहे. हे पहा, कलर पण चेंज झालेला आहे, आणि कढईला साईडला पण चिटकलं जातं आहे, म्हणजे आपलं शिजलेलं आहे. हे कमी होत चाललेलं आहे पहा शिजून. सारखं हलवायचं, चिटकणार नाही खाली. थोडं जर आपण हलवलं नाही तर लगेच चिटकलं जातं हे. हे पहा, कमी झालेलं आहे आपलं. कुठवर त्या कढई अर्धी आलेली होती, कमी झालेलं आहे पूर्ण, आणि शिजलेला आहे. कलर पण चेंज झालेला आहे.
खूप छान हेल्दी असं तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नवीनच रेसिपी तुम्ही कधी न पाहिलेली असेल. तर कोणी असं करून पिलेलं आहे किंवा कोणाला माहिती आहे तर नक्की कमेंट करून सांगा. तर आमचे गेलेले आहेत बाहेर लवकरच सकाळी, तर त्यांना बिना साखरेचं द्यायचं आहे. त्यांनी साखर खात नाही आहेत, तर त्यांच्यासाठी काढून ठेवते ग्लासमध्ये आणि ते आल्यानंतर त्यांना दूध ॲड करून त्यांना द्यायचं आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी हे वेगळं काढून ठेवते. आणि मुलांसाठी आता त्यामध्ये 1-1.5 ग्लास आता दूध ॲड करून घेणार आहे. 1.5 ग्लास दूध टाकणार आहे मी त्यात. हे पहा, आणि हे दूध टाकलं तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि आता चवीनुसार आपल्या गूळ टाका किंवा साखर टाका. तर मी साखर टाकणार आहे. पहा, एवढी साखर चवीनुसार साखर टाकायची आहे. साखर टाकल्यानंतर थोडं अजून 2 मिनिटं हलवून घ्यायचं आहे. पूर्ण शिजल्यानंतर आपलं हे चिटकतंय खाली, त्यामुळं कंटिन्यू हलवायचं आहे. आता साखर पण मिक्स झालेली आहे. आता मुलांसाठी ग्लासमध्ये काढून घेणार आहे मी. आणि मी पाहते पिऊन कसं लागतंय ते. तर खूप छान लागतंय. तर हे पहा, मुलांना काढून घेतलेलं आहे आणि त्यावर काजू आणि पिस्ता कट करून घेतलेले आहेत मी, ते टाकणार आहे. रेडी झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, छानशी कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज तुम्हाला सर्वांना सांगते, सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका, कमेंट केल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये